सार्वजनिक आरोग्य विभागाने येथील गुरुनानक चौकानजीक बांधलेल्या 200 खाटांच्या महिला व नवजात शिशु रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयाच्या नव्या इमारतीचे फर्निचरचे काम अजूनही अपूर्ण असतानाच 4 महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाला ताबाही दिला। आता लोकसभा निवडणुकीपूर्वी या जिल्हा रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा उरकला जाणार म्हणून बुधवारी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण होणार असे नियोजन करण्यात आले। लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी उद्घाटन उरकून घ्यावे असा आदेश येताच जिल्हा सार्वजनिक आरोग्य विभागाकडून तशी तयारी देखील करण्यात आली। रुग्णालयाच्या आवारात मोठा मंडप उभारण्यात आला, भव्य मंच उभारण्यात आला। इतकेच काय तर नागरिकांना बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्थाही करण्यात आली होती। नियोजित लोकार्पण सोहळ्यात सार्वजनिक आरोग्य मंत्री, पालकमंत्री कार्यक्रम स्थळी न आल्याने नागरिकांमध्ये कुजबूज सुरू होताच मंत्री महोदयांनी ऑनलाईन पद्धतीने रुग्णालयाच्या उद्घाटन करण्याचा निर्णय जाहीर केला। तेव्हा प्रशासनाने कोणताही विलंब न लावता ऑनलाईन यंत्रणा उभी केली। नियोजित रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी मंत्रिमंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्यामध्ये धावपळ उडाल्याचे पाहून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री यांनी आरोग्य मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। 17 जानेवारी 2013ला ह्याला मंजुरी मिळाली। ज्यावेळी मंजुरी मिळाल्यानंतर आमदार प्रणिताई शिंदेने आम्हाला फोन केले की आता आपल्याला मंजूर झालेला आहे, याला जागेची गरज आहे। मग आम्ही ताबडतोब काय केलं, जागा हुडकत फिरलो। आम्हाला ही जागा निश्चित झाली। मग आम्ही डीनना भेटलो। ही जागा जी आहे अधिष्ठाच्या अंडरमध्ये जागा आहे, म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच्या मेडिकल कॉलेजच्या अंडरमध्ये असल्यामुळे आम्ही ताईंना फोन केलो। ताईंनी अशोक शिंदे म्हणून डीन होते, तत्कालीन डीन, त्यांना फोन केले। आम्ही जाऊन त्यांच्याकडनं तातडीने मंजूर घेतली आणि तो प्रस्ताव शासनाकडे पाठवून दिले। अजून 38 कोटी रुपये त्यावेळी 2014च्या बजेटमध्ये मंजूर करण्यात आला। त्यामुळे काम टेंडर निघाला, काम चालू सुरुवात झाली। मुळात हे काँग्रेसने आणलेली स्कीम आहे, काँग्रेसच्या काळात झालेला हॉस्पिटल आहे। फक्त ह्यांनी उद्घाटन करायच्यासाठी ह्यांनी कमीत कमी आता 5 वर्षापासून प्रतीक्षेत होतं। अनेक आमचे युवक संघटनांनी आंदोलन केलं या ठिकाणी की हॉस्पिटल कधी उद्घाटन करणार म्हणून, रुग्णाची गैरसोय होते म्हणून अनेक वेळा आंदोलन केले। नंतर आता फक्त आचारसंहिता लागण्याच्या अगोदर हे श्रेय आम्हाला मिळावा हे उद्देशाने आरोग्यमंत्री हे काम करत आहेत। अतिशय चुकीच्या पद्धतीने तिने वागत आहे। हा फक्त रुग्णासाठी हॉस्पिटल आहे, 100 बेड महिलांसाठी, 100 बेड शिशूसाठी आहे। कारण गरज आहे सोलापूरचं सिव्हिल सर्जनचं हॉस्पिटल कुठंच नाही आहे। यासाठी हे सिव्हिल सर्जनचं हॉस्पिटल आहे, हे मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल नाही आहे। इथे येणारे गोरगरिबांना मोफत उपचार मिळणार आहे असे त्या स्कीममध्ये आहे। परंतु आरोग्य अधिकाऱ्यांना ह्याचं काय पडलं नाही, फक्त श्रेयचं पडलं आहे असं मी आरोप करतो। हे काँग्रेस पक्षाने आणलेलं आहे, आमदार प्रणिताईने आणलेलं आहे। ठामपणे सांगतो, मी एक रुग्णसेवक म्हणून सांगतो, पक्षाबद्दल बोलत नाही, रुग्णसेवक म्हणून सांगतो की ह्या ठिकाणी फक्त श्रेय घेण्याचं काम तिने केलं। आता अचानक तिने दौरा कॅन्सल केला, का केलं माहीत नाही। ह्या सोलापूरच्या लोकांमध्ये त्यांची काय नाराजी आहे माहीत नाही, पण लोक त्यांना नाराज 100% आहेत सोलापूरचे। कारण त्यांनी फक्त दिखावा करतात, कुठलाही काम करत नाही। आरोग्य शिबिर भरवतात, चष्मेचा नंबरसुद्धा काढत नाही, तसंच त्याला चष्मा देतात, त्याला नंबर कुठला हे पण नाही। असे अनेक किस्से आमच्या समोर आल्यात। यासाठी फक्त हे तानाजी सावंतनी यांची कंपनी फक्त दिखावा करते, दुसरं काय करत नाही।